रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर वा विठ्ठल वरवा वा माधव वरवा जिंकावा संसार जिंकावा संसार जिंकावा संसार जिंकावा संसार येणे नावे तरी शूर 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 येणे नावे तरी जिंकावा संसार जिंकावा संसार जिंकावा संसार जिंकावा संसार येणे नावे तरी शूर 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 कायती बापुडी कायती बापुडी कायती बापुडी कायती बापुडी गिर अहंकाराची घोडी गिर अहंकाराची घोडी गिर अहंकाराची घोडी गिर अहंकाराची घोडी अहंकाराची घोडी मनाईशा नावे मनाईशा नावे मनाईशा नावे मनाईशा नावे देवधरी जेतो भावे देवधरी जेतो देवधरी घेतो भावे देवधरी घेतो भावे देवधरी घेतो भावे देवधरी घेतो भावे कायती बापुडी कायती बापुडी कायती बापुडी कायती बापुडी गिर अहंकाराची घोडी 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 तुका मने जावे तुका मने जावे तुका मने जावे तुका मने जावे सत्कीर्तीने भरवे जावे सत्कीर्तीने भरवे जाने सत्कीर्तीने भरवे जाने सत्कीर्तीने भरवे जाने सत्कीर्तीने भरवे जाने सत्कीर्तीने भरवे कायती बापुडी कायती बापुडी कायती बापुडी कायती बापुडी गिर अहंकाराची घोडी 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 गिर अहंकाराची घोडी
जिंकावा संसार जिंकावा संसार जिंकावा संसार संसार जिंकावा संसार संसार जिंकावा संसार जिंकावा संसार जिंकावा संसार संसार जिंकावा संसार ये नावे तर शूर ये नावे तर शूर इरकायती बापुड़ी इरकायती बापुड़ी ये नावे तरी शुर ये नावे तरी शुर इरकायती बापुड़ी बापुड़ी
जिंकावा संसार येणे नावे तरी शूर, ये रकायती बापुडी कीर अहंकाराची घोडी, पनायशा नावे देव धरी जे तो भावे, ये रकायती बापुडी कीर अहंकाराची घोडी, तुका म्हणे जावे सत्कीर्तीने बरवे, ये रकायती बापुडी कीर अहंकाराची घोडी. विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची आ, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर, येर कायती बापुडी कीर अहंकाराची घोडी. संत श्रेष्ठ जगद्वंद्य जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा महत्त्वाचा असा हा अभंग असून, प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी शूरांचं वर्णन केलेलं आहे. अर्थात शूरत्व या अवच्छेदकाने संतांचं वर्णन केलं आहे. आपल्याला सगळ्यांना शूर होण्याचा उपदेशही केलेला आहे. विठ्ठल भगवंताच्या कृपेने, सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने, अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या आपल्या या गावदेवी मैदान सेक्टर 23 जुईनगर मुंबई संत ज्ञानेश्वर माऊली सांप्रदायिक संस्था जुईनगर नवी मुंबई, आदरणीय माननीय श्री जयवंतजी सुतार साहेब, परिसरातील सर्व भाविक भक्त सर्वांच्या सहकार्याने, हरिभक्तीपरायण बलभीम महाराज जाधव यांच्या प्रेरणेने, भगवान महाराज सावंत यांच्या मार्गदर्शनाने आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी संपन्न होत असलेला हा या ठिकाणचा उत्सव आहे. वर्ष 21वे आणि 21व्या वर्षातील आजची मला वाटतं ही तिसरे दिवसाची कीर्तन सेवा आहे. माझ्याकडे आलेली आहे. सेवेकरता या ठिकाणी उपस्थित मृदंगाचार्य, गायनाचार्य, सर्व टाळकरी वारकरी मंडळी, समोर उपस्थित असलेले सर्व श्रोते सज्जन आणि माता भगिनी, सर्वांच्या चरणी मी वंदन करतो. आपण सर्वांनी मिळून टाळी वाजून कीर्तनात सहभागी व्हायचे. विठ्ठल दरवर्षी संपन्न होत असलेला आपला हा आनंदाचा एक प्रकारे उत्सव, मला वाटते परिसरामध्ये बरेचसे उत्सव संपन्न होतात आणि शिस्तबद्ध स्वरूपामध्ये आपले हे सगळे उत्सव संपन्न होतात. यावर्षी टाळकरींची संख्या जरा वाढलेली दिसते, चांगली गोष्ट आहे. दरवर्षीच आपण आनंदाने प्रेमाने या उत्सवामध्ये सहभागी होतो. अनेक महापुरुषांचे विचार, महाराष्ट्रातील नामांकित असलेल्या कीर्तनकारांचे सर्वांचे विचार आपल्याला ऐकायला मिळतात. खूप आनंदाची गोष्ट आहे. विठ्ठल मनुष्याच्या जीवनामध्ये त्याच्या शरीराला जसं भोजन आवश्यक आहे तसं त्याच्या मनाला सुद्धा भोजन आवश्यक आहे. शरीराकरता पंचपक्वान्न असतील आणि मन जर माणसाचं अतृप्त असेल तर पंचपक्वान्न त्याला गोड लागत नाही.
आणि मन जर प्रसन्न असेल तर भाजी भाकरीसुद्धा मनुष्य आनंदाने खातो. म्हणून परिस्थितीपेक्षा सुद्धा आपल्या मनस्थितीला खूप महत्त्व आहे. जसं आपण परिस्थितीकडे लक्ष देतो तसं मनस्थितीकडे दिलं पाहिजे. परिस्थितीकरता आपलं चाललेलंच आहे दररोज. परिस्थितीकरता वर्ष द्या, पण आपल्या मनस्थितीकरता कमीत कमी असे 4-5 दिवस काढले पाहिजेत. परिस्थितीकरता पूर्ण दिवस द्या, पण आपली मनस्थिती चांगली राहिली याच्यासाठी आपण रोज अर्धा तास काढला पाहिजे. विठ्ठल आजच्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी शूरांचं वर्णन केलेलं आहे. आणि शूर हेच वर्णनीय सुद्धा आहेत. तुकाराम महाराज स्वतः शूर होते आणि म्हणून त्यांनी शूरांचं वर्णन केलेलं आहे. कुठेतरी असं म्हटलेलं आहे, 3 सजावत देश को सती संत और शूर, और 3 लजावत देश को कपटी कायर और क्रूर. 3 लोकांच्यामुळे आपल्या देशाला शोभा आहे. पहिली सती म्हणजे पतिव्रता माऊली. अशा काही पतिव्रता माऊल्या होऊन गेल्या, त्यांची देवावर सुद्धा सत्ता चालत होती. 2 नंबरचे आहेत संत. भारत देश संतांची भूमी आहे. त्यातल्या त्यात विशेष करून महाराष्ट्र म्हणजे विशेष संतांची भूमी. आणि तिसरे आहेत शूर. शूरांच्यामुळे सुद्धा आपल्या देशाला शोभा आहे. म्हणून शूरांचं वर्णन नेहमीच केलं जातं. विठ्ठल आजच्या अभंगामध्ये जे शूरांचं वर्णन आहे ते संतांचं वर्णन आहे बरं का. आणि संत जे आहेत हे खरे शूर आहेत. महाराजांनी आपल्याला सगळ्यांना सांगितले, तुम्ही सगळे शूर व्हा, घोडी होऊ नका असं म्हटले. थोडासा कठोर शब्द महाराजांनी या अभंगात वापरलेला आहे. तुकाराम महाराजांची भाषा थोडीशी काय कठोर आहे. ज्ञानेश्वर महाराजांची भाषा वेगळी आहे आणि तुकाराम महाराजांची भाषा वेगळी आहे. ज्ञानेश्वर महाराज जास्तीत जास्त रागवले तरी मूर्ख शब्द वापरतात, गावंडे शब्द वापरतात. तुकाराम महाराज मात्र रागवल्यावर काय बोलतील काय सांगता येत नाही, शिवे सुद्धा देतात. विठ्ठल कधी कधी गोड बोलून जेव्हा काम होत नाही त्यावेळेस माणसाला कठोर सुद्धा बोलावं लागतं. पण तुकाराम महाराज जरी कठोर बोलत असले तरी सुद्धा त्यांच्या त्या कठोर बोलण्यामध्ये सुद्धा अंतःकरणात प्रेम आहे बरं का. प्रेम असलं की मनुष्य कधी कधी रागवतो सुद्धा. आमचे गुरुनाम गुरु वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर असं म्हणायचे, गोड बोलून गळा कापणाऱ्यापेक्षा कठोर बोलून आपलं हित करणारा कधी चांगला. महाराज जरी रागवलेले असले, कठोर बोलत असले तरी त्यांच्या अंतःकरणामध्ये आपल्या सगळ्यांच्या विषयी प्रेम आहे. जशी आई मुलावर रागवते. मुलगा एखाद्या दिवस उन्हात खेळत असेल तर ती रागवून म्हणते, वाळ्या तिकडं उन्हात मरू नको, इकडं सावलीत मर. आता मरायचंच असेल तर उन्हात काय सावलीत काय. पण आईच्या मर म्हणण्यामध्ये सुद्धा जग असा अर्थ असतो. तसं संत रागवले जरी असले तरी त्यांच्या अंतःकरणात आपल्याविषयी प्रेम आहे. विठ्ठल आणि जेवढी व्यक्ती जवळची वाटते ना मनुष्य तेवढा त्याच्यावर जास्त रागवतो. ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी आहे, अहो तान याचे लागता झटे, तेने अधिकचे पाना फुटे, रोषे प्रेम दुनवटे पडियंतयाचे. प्रेम कशाला म्हणतात ते म्हणले, भांडणाने जे वाढतं त्याला म्हणायचं प्रेम. विठ्ठल
तुकाराम महाराज जरी आजच्या अभंगात रागवलेले आहेत, थोडंसं रागवून बोलतात, म्हणतात घोडी होऊ नका, घोड्यावर बसणारे व्हा, शूर व्हा. तरी सुद्धा त्यांच्या अंतकरणात आपल्या सगळ्यांच्या विषयी प्रेम आहे. देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावं अशी बरे. पुढं चांगलं व्हावं म्हणून त्या ठिकाणी मी थोडंसं कठोर बोलतोय, बोलावं लागतं. गीतेमध्ये अर्जुनावर भगवान परमात्मा सुद्धा रागवलेले आहेत. जे भगवान परमात्मा अर्जुनाचं वर्णन करतात. अर्जुन युद्धाकरता आलेला आहे, देवाला स्वतःच्या रथावर सारथी म्हणून बसवलंय आणि समोरची सगळी मंडळी पाहिल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये शोक निर्माण झाला, दुःख निर्माण झालं. आणि एवढा शूर अर्जुन हातातलं धनुष्य टाकून म्हणायला लागला, देवा मी आपल्या एखाद्या गिरीकंदरात जातो, तिथं भिक्षा मागून खातो, मला हे नको असलं युद्ध. अर्जुनाची ती दशा पाहिल्यानंतर देवाला खूप वाईट वाटलं. तुला संन्यासच घ्यायचा होता तर मग लग्न कशाला केलं? लक्षात आलं का? संन्यास ज्याला घ्यायचा असेल, ज्याला संसार करायचा नाही, त्याने अगोदरच निर्णय घ्यायचा. सगळी जबाबदारी अंगावर पडली आणि आता म्हटला मी पंढरपूरला जातो, नाळंदीला जातो. चालत नाही, अगोदर सगळं करायला पाहिजे. आता तो युद्धामध्ये आला, शंख वाजले आणि आता त्या ठिकाणी तो परत जायला लागला. हे योग्य नाही म्हणून रागवले भगवान परमात्मा. अर्जुनाला एक शब्द वापरला, क्लैब्यमास्मगम पार्थ. अर्जुना तू नपुसक होऊ नकोस. आता नपुसक म्हटल्यानंतर अर्जुनासारख्याला नपुसक म्हणणं म्हणजे मेल्याहून मेल्यासारखं झालं. लक्षात घ्या. पण का रागवून बोलले त्याचं स्पष्टीकरण ज्ञानेश्वर महाराजांनी एका ओळीमध्ये दिले, ऐका. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जैशी औषधाची कडवटपणी, अमृताची पुरवणी, वरी वरी हाच न दिशे परी गुणी प्रगट होय. औषध घ्यायला कडू लागतं पण त्याच्यामध्ये अमृत असतं. आणि मग रोग गेल्यानंतर वाटतं बरं झालं कडू औषध आपण घेतलं. तैसे वरी वरी पाहता उदासे, आत तरी आती सुरसे, ऐसे बोल ऋषिकेशे आदरिले बोलो. वर रागव नाही पण आत प्रेम आहे. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज सुद्धा आजच्या अभंगामध्ये रागवले. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही घोडी होऊ नका, तुम्ही सगळे शूर व्हा. पण शूर व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं? कोणाला म्हणायचं शूर? कारण तुम्ही आम्ही ज्याला व्यवहारात शूर समजतो, संतांनी त्यांना शूर म्हटलेलं नाही. बऱ्याच वेळेला मनुष्य स्वतःला शूर समजतो. एखादी कोर्टामध्ये केस जिंकली, एखाद्याला पराजित केलं, माणसाला वाटतं मी किती शूर आहे. लागला का नाही निकाल आपल्याच बाजूने, कंसात पैसे देऊन. एखादी निवडणूक जिंकली, ठीक आहे, व्यवहाराच्या दृष्टीने ते शूरचं लक्षण आहे. एखादं राज्य जिंकलं पण तरी सुद्धा तो परमार्थिक शूर आहे असं म्हणता येत नाही. आपल्या भारतामध्ये एक राजा होऊन गेला, त्याचं नाव होतं भरत. संपूर्ण जग जिंकलं त्याने. सगळे लोक त्याला विश्वजित म्हणायचे पण त्याची आई मात्र त्याला भरत म्हणायची. तो म्हणायचा, आई सगळं लोक मला विश्वजित म्हणताय, तू सुद्धा मला विश्वजित म्हण. ती म्हटली मी म्हणणार नाही. का मला तू विश्वजित म्हणत नाही? मी जग जिंकलंय. आई म्हटली मला माहिती आहे तू जग जिंकलंय पण अजून तुझं मन नाही जिंकलं. विठ्ठल कोण आहे शूर? अभंगाचं पहिलं चरण. जिंकावा संसार, संसार जिंकावा संसार, संसार जिंकावा संसार.
कोणाला शूर म्हणायचं? तुकाराम महाराज म्हणतात संसार जिंकावा, जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. ज्याने संसार जिंकला आमच्या दृष्टीने तो शूर आहे. आता संसार म्हणजे काय? त्याला जिंकायचंय म्हणजे तो काय आपला शत्रू आहे का? नाही जिंकलं तर काय तोटा होईल, जिंकलं तर काय फायदा होईल, आणि त्याला कसं जिंकायचं? विठ्ठला विठ्ठला कशाला म्हणायचं संसार? कारण तुम्ही आम्ही ज्याला संसार समजतो, संसार म्हणतो, त्याला संतांनी संसार म्हटलं नाही. आपण कशाला संसार समजतो? घरदार, बायका, मुलं, गुरंढोरं, त्याला पण संसार समजतो. गाड्या, लोक आमच्याकडे येतात म्हणतात महाराज तुमचं बरं आहे, तुम्हाला संसार नाही. हा खरा संसार नाही बरं का. एखाद्याची पत्नी मरण पावली, लोक म्हणतात वाईट झालं, त्याचा संसार बसला, पण 6 महिन्यांनी परत उभा राहतो. पण हा खरा संसार नाही. संसार शब्दाच्या व्याख्याशास्त्रामध्ये आलेले आहेत, सगळ्यांची पाठ असलेली शंकराचार्यांची व्याख्या. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाही मुरारे. शंकराचार्य देवासमोर उभं राहतात, देवाला म्हणतात हे देवा, परत परत जन्माला यायचं, परत परत मरायचं, हा जो काही संसार आहे ना त्याच्यापासून तू माझं रक्षण कर. म्हणजे जन्म मरण म्हणजे संसार, तो शंकराचार्य म्हणतात. चला पुढे. ज्ञानेश्वर महाराज थोडीशी ही व्याख्या जी आहे थोडी सुधारित करतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नुसतं जन्म आणि मरण म्हणजे संसार नाही, जन्म आणि मरण याला खरं समजणं म्हणजे संसार. आगा उपजणे आणि निमने हे साचची जे का मानने, तो जीव लोकू मी म्हणे संसारुहन. जन्म आणि मरण याला खरं समजणं म्हणजे संसार. जन्म आणि मरण शरीराला आहे का आत्म्याला आहे? हा, शरीराला आहे. जन्म आणि मरण शरीराला आहे, आत्म्याला जन्मही नाही, आत्म्याला मरणही नाही. आणि आपण शरीर का आत्मा हो? हा, आपण काय काय माहिती काय? आपण शरीर नाही बरं का, आपण आत्मा आहे. विठ्ठल आपण आत्मा आहोत, परंतु अज्ञानामुळे आपल्याला ते माहिती नसल्यामुळे आपण शरीर समजतो. अज्ञाने करुडे तेने कोहम विकल्पाचे मांडे, मग विवरोनी कीजे पुढे देहो अमैसे. जे नाही त्याला आपण आपलं समजतो, आणि जे आहे ते विसरून जातं. आणि म्हणून सगळा संसार म्हणजे दुःख मागं लागलं. विठ्ठल पण मी देह आहे असं का मनुष्य समजतो? त्याला कारण जर काय असेल तर अहंकार. पण ज्ञानोबारायांनी फार सुंदर गोष्ट सांगितली. म्हणजे मी तुम्हाला गोष्ट सांगतो, संसार कसा तयार झाला. आता थोडी ऐशी गोठी सांगी जेल परियशी, जे अहंकार तनुशी वालभ पडले. मग इच्छा हे कुमारी झाली, ते कामाच्या तारुण्य आली. तेथ द्वेषेशी मांडिली वराडिक, तया दोहस्तव जन्मला. जो द्वंद्व मोह जाहला, तो आज्याने वाढविला अहंकारे. तेने भूते भांबावली, संसाराच्या आडवा माझी पडली. मग महादुःखाच्या घेतली दांडेवरी. संसाररूपी दुःख माग का लागलं? ते म्हणतात अहंकारामुळे. म्हणून इथं तुकाराम महाराजांनी अहंकाराला संसार म्हटलंय. विठ्ठल आपल्याला जो संसार जिंकायचा आहे तो अहंकार रूपी संसार.
अहंकारास्वरूपी संसार जिंकायचा आहे. अहंकारामुळे सगळा संसार मागं लागलाय, म्हणून त्याला जिंकायचं आहे. का जिंकायचं? जिंकायचं शत्रूला असतं. अहंकार आपला काही शत्रू आहे का? हो, अहंकार सगळ्यात मोठा आपला शत्रू आहे. काय केलं अहंकाराने? अहंकार जेवढं आपलं वाईट करतो तेवढं बाहेरचं कोणीच करत नाही. आपल्याला सगळं दुःख देणारा आपला अहंकार आहे. विठ्ठल अहंकाराचे तोंड काळे, दावी बळे अंधार, दावी बळे अंधार, दावी बळे अंधार. अहंकाराचे तोंड काळे, दावी बळे अंधार, दावी बळे सगळा अंधार निर्माण करतो. अहंकार खरं कळू देत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटले, जीव हा मूळचा परमात्मा रूप आहे. हा परमात्माची परी दुसरा, परी अहंकार निद्रा निदसुरा, मनोनी स्वप्नाची वोरवारा संतोषेशिनी. जीव हा परमात्मा स्वरूप आहे, जीव हा सच्चिदानंद स्वरूप आहे, जीव हा आत्मा आहे. पण त्याला जीव बनवणारा कोण असेल तर तो अहंकार आहे. एके ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी अहंकाराला भूत असं म्हटले. भूत, पूर्वीची भूतं राहिली नाही जास्त बरं का. मी परमपूज्य तात्यांच्या मुखातून एकदा ऐकलं, म्हणजे सगळी भूतं पळून गेली, कारण माणसंच भूतासारखे वागायला गेले. अहंकार हे भूत आहे. जे बहुता एका वांतरू, अहंकाराचा भूत संचारू, झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. म्हणून अहंकार आपल्याला त्रास देतो. अहंकार आपल्याला दुःख भोगायला होतो. कोणाला कशाचा अहंकार, कोणाला कशाचा अहंकार, कोणाला रूपाचा अहंकार, कोणाला गुणाचा अहंकार, कोणाला संपत्तीचा, कोणाला सत्तेचा, कोणाला विद्वत्तेचा, कोणाला भोगाचा अहंकार, तर कोणाला त्यागाचा अहंकार. एक मनुष्याला म्हटलं, आहे का मला अहंकार, आहे का मला अहंकार? मी म्हटलं, तुला अहंकार नाही याचाच अहंकार झाला आहे. अहंकार सूक्ष्म आहे, कळत नाही. विठ्ठल शत्रू शत्रू म्हणून कळाला तर त्याला मारता येतं, परंतु कधी कधी शत्रू मित्र म्हणून राहतो. आपल्या जवळच राहतो, आपल्या मित्र म्हणून राहतो, आपलंच खातो आणि बरोबर आपल्या विरोधात काम करतो. महाभारतात असं वर्णन आलं, दुर्योधनाने शकुनी मामाची 100 मुलं मारली. दुर्योधनाने, त्या शकुनीने विचार केला, मी जर आता याला मारायला लागलो तर हा काय मला ऐकणार नाही. हा राजा आहे, त्याच्याकडे सैन्य आहे, याला कसं मारायचं? पण शकुनी मामाने त्याच्याच घरी मुक्काम ठोकला. म्हटलं, याचंच खायचं, याच्यातच राहायचं आणि ह्याला असं शिकवायचं, ह्याच्या सगळ्या कुळाचा नाश झाला पाहिजे. तसं अहंकाराला आपणच वाढवतो, आपल्याच अंतकरणात राहतो आणि बरोबर आपल्याला दुःख देत राहतो. विठ्ठल अहंकार काय करतो? अभंगाचं दुसरं चरण.
मिळती बापुडी किर अहंकाराची घोडी. तुकाराम महाराज म्हणतात अहंकाराला जर आपण जिंकलं तर अहंकारावर ज्याने विजय मिळवला तो जगातला शूर मनुष्य आहे. पण अहंकाराला जर आपण जिंकलं नाही तर अहंकार आपल्याला जिंकतो आणि त्याने जर आपल्याला जिंकलं तर तो आपल्याला घोडं बनवतो. तुकाराम महाराज म्हणतात बहुतेक मला जगामध्ये घोडीच जास्त दिसतात. सगळ्यांच्या डोक्यावर अहंकार बसलेला आहे. विठ्ठल अहंकार आपल्याला घोडं बनवतो. पूर्वीच्या काळामध्ये प्रवासाकरता म्हणा ओझं वाहण्याकरता म्हणून घोडी वापरायची. आजही काही ठिकाणी टांगा वगैरे असतो त्याच्याकरता घोडेसुद्धा पंढरपूर वगैरे मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्या घोड्यावर बसलेला जो असतो तो घोडा त्याच्या ताब्यात असतो. जिकडे तो घोड्यावर बसलेला नेईल तिकडे त्याला जावं लागतं घोड्याला आणि जेवढा भार टाकेल तो भार सगळा सहन करावा लागतो. तसं वास्तविक पाहता मूळ जीवाच्या ठिकाणी कोणताच भार नाही. तो सच्चिदानंद रूप आहे, ब्रह्मरूप आहे, सुखरूप आहे. पण अहंकाराने त्याला घोडं बनवलंय. सगळा भार जो टाकलेला आहे तो अहंकाराने वर टाकलेला आहे. सगळ्यात पहिला भार मी देह आहे. मी देह आहे नंतर मग मी काळा आहे, मी गोरा आहे. आत्म्यात काळा गोरा आहे का काय? आत्म्यात स्त्री पुरुष आहे का? नाही. जसं पाण्यामध्ये आपण पाहिलं नदीचं पाणी आणि समुद्राचं पाणी. नदीच्या पाण्यात हात घातला तर आपल्याला नदीची वेणी लागत नाही आणि समुद्राच्या पाण्यात हात घातला तर शेंडी लागत नाही. पाणी एकच आहे. तसं आत्मा सगळ्यांचा एक आहे. पण मग हा सगळा भेद बनवला कोणी? शरीराने आणि शरीराच्या अहंकाराने. विठ्ठल मी स्थूल आहे, मी पुरुष आहे, मी काळा आहे, मी गोरा आहे. हा सगळा भेद अहंकाराने बनलेला आहे. पुढे मग मी ब्राह्मण आहे, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आहे, मी ब्रह्मचारी आहे, मी संन्यासी आहे, मी गृहस्थ आहे, मी वानप्रस्थ आहे. व्यवहाराकरता तो भेद कदाचित ठीकही असेल परंतु तात्विकदृष्ट्या जो आहे हा भेद जो आहे तो खरा नाही. हा भेद माणसाच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करतो, भार निर्माण करतो. आपलंच ओझं घ्यायला लावतो असं नाही, अहंकार दुसऱ्याचं ओझं घ्यायला लावतो. आपले संबंधी असतील त्यांचं ओझं घ्यायला लावतो. ज्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये अतिप्रेम आहे त्यांचं ओझं घ्यायला लावतो आणि सुखी दुःखी करतो. सेवा सगळ्यांची करावी, कर्तव्य म्हणून सर्व काही करावं, पण विनाकारण माणसाने दुसऱ्याचा भार घेऊन दुःखी होऊ नये. विठ्ठल पण माणसाला अहंकार भार घ्यायला होतो. विनाकारण मनुष्य सुखी दुःखी होतो. अहंकार बापुड बनवतो, माणसाला दीन बनवतो आणि दीन बनवल्यानंतर दुःखी बनवल्यानंतर पुन्हा अहंकार सगळीकडे नाचवतो माणसाला. तुकाराम महाराजांचा मला वाटतं दुसऱ्या कोणाचा असेल पांगुळ आहे. पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय, पांगुळ झालो देवा चलो जयावरी सैराट देखाय, चलो जयावरी सैराट देखाय, कुंभकाठी कुंड धरडी ना पाय, कुंभकाठी कुंड धरडी ना पाय. आधार नाही कोणी मज बाप ना माय, आधार नाही कोणी
भार टाकतो, आपल्याला पांगळं बनवतो, दुःखी बनवतो. म्हणून अहंकार हा शत्रू आहे. अहंकाराला जिंकलं तो खरा शूर आहे. पण या अहंकाराला जिंकणं एवढी सोपी गोष्ट नाही बरं का. अहंकाराला जिंकण्याकरता जे साधन करावं त्याने अहंकार कमी व्हायच्या ऐवजी आणखीन जास्त वाढतो. आणि आपला अहंकार आपल्याला कळत नाही. विठ्ठल व्यवहारामध्ये जसं एखादं औषध आपण घेतलं, एखादी गोळी घेतली, रोग बरा होतो, पण त्या गोळीचा कधी कधी दुष्परिणाम होतो, साईड इफेक्ट. डॉक्टरांच्याकडे एकदा गेलो, सर्दी झाली होती, डॉक्टर गोळ्या द्या. डॉक्टरनी 3 गोळ्या ठेवल्या हातावर. हॅलो डॉक्टर साहेब, नुसती सर्दी झाली आणि तुम्ही 3 गोळ्या काय दिल्या? ते म्हटले सर्दीची गोळी एकच आहे, मग बाकीच्या 2 कशा करता? म्हणजे सर्दी झाली की बरेच लोकांना सर्दीची गोळी घेतली की ॲसिडिटी होते, म्हणून ॲसिडिटीची गोळी दिलेली आहे. बऱ्याच लोकांनी सर्दीची गोळी घेतली की त्यांना डिसेंट्रीसुद्धा होते, म्हणून त्याची गोळी दिलेली आहे. म्हटली सर्दीची गोळी एक, पण बाकीच्या गोळ्या सर्दीच्या गोळीचे साईड इफेक्ट्स दूर करण्याकरता. तसं परमार्थामध्ये कधी कधी परमार्थाच्या गोळ्या घेतल्या की त्याचे साईड इफेक्ट होतात. दान नावाची गोळी घेतली, अभिमान नावाचा साईड इफेक्ट होतो. विठ्ठल अहंकार एवढा विचित्र आहे, तो आज्ञानेच्या मागे लागत नाही. नवल अहंकाराची गोठी, विशेषेन लग्या ज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी. आज्ञेने माणसाला एवढा अहंकार नसतो, पण थोडंफार त्यांनी शिकला, थोडंसं ज्ञान आलं, मग त्याचा अहंकार आणखीन वाढतो. हा अहंकार माणसाला दुःख देतो. तुमचं आमचं जाऊ द्या, मोठ्यांचं उदाहरण आलं भावार्थ रामायणामध्ये, शुकाचार्यांचं. शुकाचार्य काही सामान्य नव्हते. आईच्या पोटामध्ये 12 वर्षे राहिले. व्यास महर्षींना असं वाटलं अजून आपला मुलगा का आईच्या पोटाच्या बाहेर येत नाही, लवकर यावं. म्हणून शुकाचार्यांना विचारलं, बाहेरूनच बोलायला सुरुवात केली. अरे मुला तू बाहेर काय येत नाही? म्हटले येणार नाही, बाहेरचं वारं लागेल मला, आताच बरा आहे मी. म्हटले कोणीतरी असा साक्षीदार आणा, जामीनदार आणा, त्याच्यावर माझा विश्वास असला पाहिजे, मग मी बाहेर येईल. व्यास महर्षींनी भगवान श्रीकृष्णालाच बोलवलं आणि मग भगवान श्रीकृष्ण परमात्मा आले. म्हणले शुका बाहेर ये. नको देवा, आताच बरं आहे. बाहेर आलो तर मला तुमचं बाहेरचं वारं लागेल, ही तुमची माया फार विचित्र आहे, मला दुःख भोगायला लावील, मी बाहेर येणार नाही. पण भगवंतांनी सांगितलं ये बाबा ये, काय हा ही माया तुला काहीच करणार नाही. दैवी हे शा गुणमयी मम माया दुरत्यया मामे वये प्रपद्यन्ते माया मे तांतरंती. ते माझी माया आहे, तुला काही करणार नाही. आले शुकाचार्य बाहेर, पण असं वर्णन केलंय की आल्याबरोबर देवाला नमस्कार केला, व्यास महर्षीला नमस्कार केला आणि सरळ शुकाचार्य वनाच्या दिशेने निघाले. जंगलात निघाले. मागे व्यास महर्षी, अरे मुला थांब, अरे शुका थांब, असं म्हणतात. असं वर्णन केलंय. शुकाचार्यांना हाक मारली. यम प्रव्रजंतम अनुपेतम अपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रे तितन्मयतया तरोभिनेदुस तम सर्वभूत हृदयम मुनिमानतोस्मी. शुकाचार्यांना हाक मारली की झाडं ओ द्यायची. त्यांचा व्यापक बोध झालेला होता, हे विश्वचे माझे घर. आणि म्हणून शुकाचार्यांना ए शुका म्हटलं की झाडं म्हणायची ओ. आपण हाक मारली तर शेजारी ओ देत नाही, कारण आपण
संकुचित झालो बरं का. जेवढा मनुष्य व्यापक तेवढा त्याचा संवाद पंचमहाभूतांशी होतो. विठ्ठल ज्ञानेश्वर महाराजांनी हाक मारली तर भिंतीने हो दिली, रेड्याने सुद्धा काय दिली, हो दिली. कारण ज्ञानेश्वर महाराज असे व्यापक झाले, शुकाचार्य व्यापक झाले. निघाले जंगलाच्या दिशेने. जात असताना रस्त्यामध्ये काही अप्सरा स्नान करत होत्या. शुकाचार्यांच्याकडे त्या अप्सरांनी पाहिलं समदृष्टी, आणि अप्सरा तशा स्नान करत राहिल्या. त्यांच्या पाठीमागून व्यास महर्षी आल्याबरोबर अप्सरांनी आपापली कपडे आपल्या अंगावर घेतली आणि त्या लाजल्या. व्यास महर्षी थांबले. म्हटले, का हो, आत्ता माझा तरणा ताटा मुलगा तुमच्या समोरून नग्न अवस्थेत गेला, तुम्ही लाजला नाही? मी तुमच्या आज्यासारखा आहे, दाढी पांढरी झाली माझी, आणि मला पाहून लाजायचं काय कारण आहे? त्या अप्सरांनी उत्तर दिलं, आम्ही तुमचा मुलगा जाताना पाहिला, त्याच्या डोळ्याकडे पाहिलं, त्याच्या डोळ्यात स्त्री पुरुष हा भेद आम्हाला दिसला नाही, पण तुमच्या डोळ्यात दिसला म्हणून आम्ही लाजलो. आम्हाला असं वाटतंय तुमचा मुलगा तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, असं अप्सरांनी म्हटलं. आणि ते शुकाचार्यांनी ऐकलं. आपली स्तुती ऐकली आणि अभिमान झाला नाही, असा अजून जन्माला यायचा आहे. विठ्ठल अभिमान लागे शुकाचे पाठी, अभिमान लागे शुकाचे पाठी, अभिमान लागे शुकाचे पाठी, अभिमान लागे शुकाचे पाठी. जनक भेटीसी पाठविलो, पाठविलो, भेटी पाठविलो. अभिमान लागे शुकाचे पाठी, व्यासे उपराठी दृष्टी केली. जनक भेटीशी पाठविला तेने. म्हटले, शुका ठीक आहे, जायचं ना तुला जंगलात, तू जा, पण जाता जाता जनक महाराजांची भेट घेऊन जा. शुकाचार्यांना असं वाटलं, जनक हा गृहस्थी आहे, त्याला आशीर्वाद देण्याकरता मला पाठवतात की काय. म्हणून शुकाचार्य गेले जनकाच्या दरबारामध्ये. बाहेरच दरवाजावर दूतांनी सेवकांनी अडवलं, कोण पाहिजे तुम्हाला? म्हणजे जा तुमच्या राजाला जाऊन सांगा मी शुक आलोय म्हणून. काही ग्रंथात असं वर्णन आले की त्या जनक राजाने 2 दिवस शुकाचार्यांना बाहेरच ठेवलं, उन्हात पावसात. म्हटले, खरा संत आहे का बघू. विठ्ठल विठ्ठल परीक्षा घेतली. किती सहनशीलता वाढलेली आहे, मानापमान सम झालेले आहेत का? आणि मग 2 दिवसानंतर शुकाचार्यांना निरोप पाठवला, संसार सोडा मग माझ्याकडे या. शुकाचार्य विचार करायला लागले, हा जनक राजा आहे, राज्य चालवतो, 350 बायका ह्याला आहेत, आणि मी लंगोटी घालून आलोय आणि मला म्हणतोय संसार सोडा. पण मोठ्या माणसाला जास्त सांगावं लागत नाही, कोणता संसार माझ्याकडे आहे. लक्षात आलं, मी शुक आलोय, हा मी लावलाय ना, हाच संसार माझ्या मागे लागलेला आहे. मी सोडला आणि शुकाचार्यांना जी समाधी लागली, मग जनक पळत आला आणि दर्शन घेतलं. विठ्ठल मी सोडणं एवढं सोपं नाही, मी खूप अवघड आहे. मी देह आहे हे घालवण्याकरता सद्गुरूंच्याकडे जावं लागतं, श्रवण करावं लागतं, मनन करावं लागतं, निधिध्यासन करावं लागतं. सद्गुरू उपदेश करतात, तत्वमसी, तू ब्रह्म आहेस. पण तू ब्रह्म आहेस असं म्हटल्यानंतर मग मी ब्रह्म आहे अशी वृत्ती करावी लागते. आणि मी ब्रह्म आहे ही वृत्ती, मी देह आहे ही वृत्ती घालवते. पण मी ब्रह्म आहे जर वृत्ती राहिली तरी तो अहंकार आहे. विठ्ठल विठ्ठल हा मी फार अवघड आहे. मोठ्या मोठ्यांचा हा मी सुटत नाही.
त्रास देतो मी. कोणत्या रूपाने हा मी परिणित होईल काही सांगता येत नाही. म्हणून तत्त्वज्ञानामध्ये मी ब्रह्म आहे ही अशी सुद्धा वृत्ती चालत नाही. त्याशिवाय ब्रह्मरूपता येत नाही. झोपायचं असेल तर सगळे विचार सोडावे लागतात. एखाद दिवशी जर आपल्याला झोप आली ना आपण विचार करायला लागलो मला का झोप येत नाही, का मला झोप येत नाही, आणखीन झोप दूर जाते. मला झोप येत नाही हाही विचार सोडावा लागतो तेव्हा झोप येते. विठ्ठल तसं साक्षात्कार होण्याकरता मी देह आहे वृत्ती चालत नाही, पण मी ब्रह्म आहे ही सुद्धा काय वृत्ती आहे चालत नाही. म्हणून हा संसार जो आहे दुःख देतो. संसाराला जिंकलं अहंकाराला जिंकणं कठीण आहे. जी साधनं करावी ती सुद्धा अहंकार वाढवतात. मग अहंकाराला जिंकायचं कसं? तिसरं चरण. परमेशा जावे अहंकार तुमचा नाही सांगत बरं का, मी कीर्तनातला सांगतोय. अहंकार फार वाईट आहे. बऱ्याच वेळेस मनुष्य सुख घेतो अहंकाराचं, पण त्याला वाटतंय देवाचं सुख घेतो आपण. एखाद्या मंदिरात चालला, गर्दी असली तर लाईनमध्ये मनुष्य दर्शन घ्यायला त्याला नको वाटतं. कसं माझं कुठून तरी शॉर्टकटनी दर्शन होईल असं वाटतं. ओळखीने म्हणा, मधून शिरून म्हणा. दर्शन झाल्यावर मात्र 10-15 मिनटं निवांत ओटीवर बसून गप्पा मारील, ववरीवर बसून. दर्शनाला गडबड करणार. गेल्यानंतर कसा बसा घुसणार, कुठून तरी देवळात जाणार, कसा बसा देवाचं दर्शन घेणार आणि बाहेर आल्यावर लोकांना म्हणणार आपलं झालं बरं का, आपलं झालं बरं का. आता त्याला आनंद झालेला असतो देवाच्या दर्शनाचा नाही. माझं झालं आणि अजून यांचं झालं नाही. म्हणजे अहंकाराचा आनंद असतो, पण त्याला तो परमार्थाचा आनंद वाटतो. अहंकार फार सूक्ष्म आहे, लक्षात घ्या. कळत नाही. चला येता का भजनाला? काय भजनाला यायचंय, मी काल आलो, मला कुठं म्हणायला दिला चान्स. म्हणजे भजनाचा आनंद घेत नाही, तो अहंकाराचा आनंद घेतो. कीर्तन झालं की माझ्यासारखा म्हणतो, का कसं झालं कीर्तन? एक नंबर झालं हो महाराज. म्हणजे कीर्तनाचा आनंद घेतला नाही, अहंकाराचा घेतला. विठ्ठल परमार्थ फार सूक्ष्म आहे, लक्षात ठेवा. जन्मच्या जन्म जातो, पण मनुष्याला खरा परमार्थ कळत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी 14व्या अध्यायात सत्वगुणाचा पाश सांगितलाय. सत्वगुण कसा बांधतो माणसाला म्हटले. काय श्लोक आहे? तत्र सत्वम निर्मलत्वात् प्रकाशकम अनामयम सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन चानग. सत्वगुण माणसाला सुखाच्या संगतीत बांधतो आणि ज्ञानाच्या संगतीत बांधतो. रजोगुण आणि तमोगुण याचा पाश कळतो.
आणि रजोगुणात आणि तमोगुणात दुःख असतं. त्यामुळं दुःख माणसाला नको वाटतं. त्यामुळं रजोगुण तमोगुण माणसाला कळतो, त्याचा पाश आहे कळतो. पण सत्वगुणात सुख असतं, पण सुखसुद्धा माणसाला कधी कधी बांधतं आणि सुखाचा पाश कळत नाही. मनुष्य सुख घेतो, पण तो खऱ्या सुखापासून दूर जाऊन घेतो. विठ्ठल ज्ञानोबाराय म्हणतात, आपणच ज्ञान स्वरूप आहे, हे गेलियाचे दुःख न वाहे, विषय ज्ञाने होय गगना एवढा. मी ज्ञानी आहे म्हणतो, मला ज्ञान झालं म्हणतो. अरे ज्ञान झालं काय, तू ज्ञान स्वरूपच आहेस. पण तुला ज्ञान झालं म्हणतो याचा अर्थ तू ज्ञानावरून वेगळा होता. मला सुखी व्हायचंय म्हणतो. अरे तू सुखरूप आहेस, तुला काय सुखी व्हायचंय. मी सुखी झालो, मला आनंद वाटला म्हणतो. वास्तविक पाहता झालेला आनंद खरा नाही, झालेलं सुख खरं नाही. जीव हा सुखरूप आहे, पण जीव सुखरूप असताना त्याला सुख व्हावं असं वाटतं अज्ञानामुळं. हेच त्याच्या दुःखाचं कारण आहे. विठ्ठल म्हणून अहंकार कळणं कठीण आहे. अहंकाराला जर जिंकायचं असेल तर तुकाराम महाराज सोपा मार्ग सांगतात. पण ऐशा नावे देव धरी जे तो भावे. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हाला जर अहंकाराला जिंकायचं असेल तर अहंकार फार कठीण आहे. त्याला जिंकायचं असेल तो सगळा शेणा घेऊन येतो आपल्यावर चाल करून. मग त्याला प्रतिस्पर्धी तसाच पाहिजे, श्रेष्ठ. त्याला जिंकायचं असेल तर आपल्याकडे सुद्धा कोणीतरी योद्धा पाहिजे चांगला आपल्या बाजूने. म्हणून आपण काय करायचं, आपल्या जीवनात प्रतिज्ञा करायची. पण म्हणजे प्रतिज्ञा. काय प्रतिज्ञा करायची? कुठलीही प्रतिज्ञा व्यर्थ प्रतिज्ञा करायची नाही. काय काय लोक काही प्रतिज्ञा करतात, मी त्याचं तोंड बघणार नाही, मी त्याच्या घरी जाणार नाही, मी असं करीन, मी तसं करीन. ह्या काही प्रतिज्ञा उपयोगाच्या नाही. प्रतिज्ञा जर करायच्या असेल तर तुकाराम महाराज म्हणतात, एक प्रतिज्ञा करा, मी देवाला भावाने प्रेमाने धरीन. मी देवाला प्रेमाने धरीन अशी प्रतिज्ञा केली तरी अहंकार दूर होतो. विठ्ठल आपण देवाला धरीन अशी प्रतिज्ञा केली आणि एकदा का प्रेमाने देवाला आपण धरलं की मग अहंकाराला दूर करावं लागत नाही. अहंकार आपोआप दूर होतो. देवच आपला अहंकार घालवतो. कारण देवाचा स्वभाव असा आहे, फक्त देवाला धरलं पाहिजे. आणि देवाला प्रेमाने धरता येतं बरं का. प्रेमामध्ये फार मोठी शक्ती आहे, भावामध्ये फार मोठी शक्ती आहे. भाव बळी आकळे एरवी नाकळे, करतळी आवळे तैसा हरे. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. प्रेमामध्ये एवढी मोठी शक्ती असते. एखादा हिंद केसरी पहिलवान असतो, मोठे मोठे पहिलवान चितपट करतो, पण घरी आल्यानंतर त्याचा लहान मुलगा त्याला हाताने हिसका मारतो आणि खाली बसवतो. जो पहिलवान बसला तो बळाने नाही बसला, प्रेमाने बसला. तसं एवढा मोठा देव, पण प्रेम असेल तर कोणाच्याही हृदयात जाऊन बसतो. विठ्ठल जनाबाईंनी देवाला धरलं. धरीला पंढरीचा चोर. एक बिल्व मंगळ नावाचे संत होते, आंधळे होते, पण फार त्यांची मोठी भक्ती. रस्त्याने चालले, त्यांना एकदा लहर आली, आता देवाचं दर्शन करायचं. मग मुद्दाम दरीच्या दिशेने जायला लागले. देवाला काळजी पडली, माझा भक्त आता दरीत पडेल. भगवंताने एका गोपाळाचं रूप धारण केलं, गायी वळणाऱ्याचं रूप धारण केलं आणि देव त्याच्या समोर गेले. म्हणले, ओ बाबा, तिकडं दरीकडं कशाला चालले तुम्ही? इकडं चांगल्या रस्त्याने चाला. अरे बाबा, तुला दिसत नाही का मी आंधळ आहे? माझ्या हाताला धरून मला चांगल्या रस्त्याला लाव. देव जवळ गेले आणि हात धरला. हात धरला की बिल्वमंगळाने ओळखला हा देवाचा हात आहे. धरला, मग बिल्वमंगळाने आपल्या हाताने देवाला धरलं बरं का. चांगल्या रस्त्याला आल्याबरोबर देवाने हात झटकला. सोडा माझा हात. ते म्हटले, सोडण्याकरता धरला नाही, आता सोड.
सोडणार नाही आता. पण देवाने झटका मारला, देव निघून गेले. बिल्वमंगळ म्हणायला लागले, जा देवा, मी दुर्बल आहे म्हणून माझा हात सोडून तू जातो ना, पण माझ्या हृदयातून जाऊन दाखव, मी तुला सबल समजेल. म्हणजे मी तुला आता माझ्या हृदयात धरून ठेवलेलं आहे. देवाला भावाने धरता येतं. ज्याने देवाला धरलं, देवाला त्याची काळजी पडते. आणि मग अशा मनुष्याच्या जीवनातली सगळी संकट देवच दूर करतो. विठ्ठल आपल्या भक्ताचा झालेला अहंकार भगवान परमात्मा दूर करतात. मग वेगवेगळ्या पद्धतीने करतील. त्याला ज्ञान देऊन करतील. तेषाम सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम ददामि बुद्धियोगम तम येन मामुपयांती. ते ज्ञान देऊन त्याचा अहंकार दूर करतील, कधी प्रेम देऊन त्याचा अहंकार दूर करतील, कधी एखादं संकट देऊन सुद्धा त्याच्या जीवनातला अहंकार काय करील, दूर करेल. देव कसा अहंकार दूर करील सांगता येत नाही. अभक्ताच्या जीवनातला अहंकार देव दूर करत नाही, उलट त्याचा वाढवतो. फुगला पाहिजे आणि एक दिवशी फुटला पाहिजे. पण भक्ताला झालेला थोडाही अहंकार देवाला चालत नाही. तिळ मात्र म्हटलंय, तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. थोडा जरी अहंकार झाला जवळच्या भक्ताला, देव लगेच दूर करतो. विठ्ठल रामायणामध्ये आलेला प्रसिद्ध प्रसंग तुम्हाला माहिती असेल. नारद महर्षींनी एकदा तपश्चर्या केली. हिमालयामध्ये गुहेमध्ये जाऊन ध्यान केलं. इंद्रदेवाला काळजी वाटायला लागली. नारद महर्षींनी अशी तपश्चर्या केली, माझी खुर्ची घेतली तर, माझी जागा घेतली तर. नारद महर्षींच्या तपश्चर्येमध्ये इंद्रदेवाने अप्सरा पाठवल्या, कामदेवाला पाठवलं. आले, नारद महर्षींना विचलित करण्याचा प्रयत्न केला, पण नारद महर्षीवर काही त्याचा परिणाम झाला नाही. नारद महर्षींनी उलट कामदेवाला, अप्सरेला त्या ठिकाणी अभयदान देऊन टाकलं. आणि मग नारद महर्षी आले, एकदम भगवान शंकरांच्याकडे गेले. चेहरा आनंदी होता. भगवान शंकर म्हणले, नारद महर्षी काहीतरी चांगली घटना तुमच्या जीवनात घडलेली आहे. नारद महर्षींनी सांगायला सुरुवात केली, मी असा गेलो होतो, ध्यान करायला बसलो, तिथं कामदेव आले, तिथं अप्सरा आल्या, मला त्या ठिकाणी जिंकण्याचा प्रयत्न केला, पण मला त्यांनी जिंकलं नाही, मीच त्यांना जिंकलं. भगवान शंकर म्हटले, मला सांगितलंय, पण तुम्ही भगवान विष्णूंना सांगू नका. मनातल्या मनात नारद महर्षी म्हटले, बघा यांना होतोय का माझा मोठेपणा सहन. ज्याचं करावं बरं ते कधी कधी म्हणतं माझंच. कधी कधी कोणाला खरं सांगणं सुद्धा योग्य नसतं. विठ्ठल राग येतो माणसाला, राग येतो माणसाला. चांगलं सांगायला गेलं ना तरी काय काय माणसाला खरं वाटत नाही, त्यांना राग येतो. आमचा मोठेपणा यांना सहन होत नाही असं वाटतं. भगवान शंकर म्हटले, आता माझं सांगायचं काम मी केलं, पण शक्यतो माणसाने आपली साधना वगैरे लगेच प्रगट करू नये, त्याच्यात विघ्न निर्माण होतात. विनाकारण आपला त्रास वाढतो. लगेच विना घेतली, नारद महर्षी गेले वैकुंठामध्ये. नारायण नारायण, आनंद पाहिला चेहऱ्यावरचा. आता देवाला काय सगळं कळतं, पण मुद्दाम विचारलं, नारद महर्षी आज जास्त सॉरी खुश आहे, काय भानगड आहे. म्हटले, असं असं झालं, मला जिंकण्याकरता अप्सरा आल्या, मी कामालाही जिंकलं, मी क्रोधालाही जिंकलं. भगवंतानी मनात विचार केला, ह्याने क्रोधाला जिंकलं, कामाला जिंकलंय, पण याच्या मनात काय झालाय आता, अहंकार. आणि भक्ताच्या मनात झालेला अहंकार आत्ताच काढून टाकला तर बरं आहे. झाड जोपर्यंत त्याचा कोंब आहे तोपर्यंत काढलं तर बरं पडतं. पिंपळ आहे पण घरा उगवला, पिंपळ घरावर छोटा आहे तोपर्यंत काढला पाहिजे, नाही तर जर त्याचा वटवृक्ष झाला तर घर फोडल्याशिवाय राहत नाही. तसं कधी कधी चांगल्या ठिकाणी सुद्धा वाईट दुर्गुण उगवतात. लहानपणीच काढले ते बरं, नाही तर मग ते मोठे झाले की खूप त्रास देतात, म्हणजे ते बाहेर जाऊ शकत नाही. देवाने विचार केला, देव म्हटले काही नाही,
नारद महर्षी, आता तुम्हाला सगळं शक्य आहे, काय काय अवघड आहे. देवाने थोडासा आणखीन फुलवण्याचा प्रयत्न केला. आणि नारद महर्षी जात असताना आपल्याला सगळ्यांना कथा माहिती आहे, नारद महर्षींच्या रस्त्यात देवाने एक मायावी नगरी तयार केली. शीलनिधी नावाचा राजा आहे, विश्वमोही नावाची त्याची कन्या आणि तिचं स्वयंवर. नारद महर्षी जात असताना पाहिलं कसलं स्वयंवर आहे, कोणाचं स्वयंवर आहे. तेवढ्यात तर राजाचे दूत आले, महाराज चला चला आमच्या राजकन्येचं स्वयंवर आहे, तुम्ही थोडा आशीर्वाद द्यावा असे राजाची इच्छा आहे. गेले नारद महर्षी आशीर्वाद देण्याकरता. राजाने सांगितलं आशीर्वाद तर तुम्ही दिलेलाच आहे, पण थोडंसं भविष्य वगैरे काय कळत असेल तर सांगा. हात पाहिला राजकन्येचा, आता ती होती विश्वमोहिनी, म्हणजे देवाची माया. तिच्या हातावर रेषा होत्या सगळ्या देवाच्या संबंधाने. जो कोणी हिचा मालक आहे, पती होणार आहे, तो सगळ्या विश्वाचा मालक होणार आहे. नारद महर्षी म्हटले चांगली संधी आली आपल्याला, संधी साधून घेतली पाहिजे. लगेच तिथून निघाले, परत देवाकडे आले. देवा तुमचं एवढं मी भजन केले, कधी काही मागितलं नाही. म्हटले मी तुम्हाला मागा मागा म्हणतो, काय मागायचं आहे. आज मला उद्याच्या दिवस तेवढं तुमचं सुंदर असं रूप द्या. भगवंत मनात विचार करायला लागले, कशा करता. म्हटले असं असं लग्न करण्याची इच्छा झाली. विठ्ठल विठ्ठल काहींचं लग्न देव स्वतः लावून देतो बरं का, पण काहींचं होऊच देत नाही. नारद महर्षींनी पुढं प्रश्न विचारलाय देवाला, म्हणजे पुढच्या कांडामध्ये एकदम लंका कांडात, माझं त्यावेळेस लग्न जमलं का होऊ दिलं नाही. तेव्हा भगवंतांनी सांगितलं आईचं लहान मुलावर जास्त प्रेम असतं. ज्ञानी मला मोठा मुलगा वाटतो, त्याने काय केलं तर मी लक्ष देत नाही, पण लहान मुलाप्रमाणे मी माझ्या भक्तांना सांभाळतो. देव विचार करायला लागले, याला सुंदर बनवू का बंदर बनवू. याला जर मी आज सुंदर बनवलं ते जन्मभर बंदर होऊन फिरेल, आणि आज याला बंदर बनवलं याचं कायमचं जीवन सुंदर राहील. म्हणून नारद महर्षींना देवाने इथून खालचं आपलं दिलं, आणि वरचा चेहरा जो आहे तो मात्र वानराचा दिला. नारद महर्षींना घाई झाली होती, आणि नारद महर्षी तसेच गेले आणि त्या स्वयंवरात जाऊन बसले. पहिल्याच रांगेमध्ये पहिल्याच सिंहासनावर बसले. म्हटले राजकन्येला जास्त त्रास नाही झाला पाहिजे. राजकन्येने पाहिलं, पहिल्याच लाईनी ते वानर कुठून आलं म्हणून लाईनच सोडून दिली सगळी. मागच्या लाईनमध्ये राजकन्या गेली. नारद महर्षींना वाटलं चुकून माझ्याकडे पाहिलं नाही म्हणून दुसऱ्या लाईनीत जाऊन बसले. राजकन्येने तीही लाईन सोडून दिली. तिसऱ्या लाईनीत नारद महर्षी जाऊन बसले. मग शेजारी बसलेले जे गण होते भगवान शंकराचे ते हसायला लागले. म्हणले जरा चेहरा जाऊन आरशामध्ये बघून या काय आहे ते. मग नारद महर्षींना लक्षात आलं काहीतरी गडबड देवाने केली. गेले एका सरोवरामध्ये आपलं मुख पाहिलं. वानराचं मुख पाहिल्यानंतर इतका राग आला रावण नारद महर्षींना. तसेच वैकुंठाकडे निघाले. तेवढ्यात भगवान परमात्मा त्या सरोवरात आले होते. त्या विश्वमोहिनीने भगवंताला माळ घातली आणि नारद महर्षींना ते दिसलं. जे शिवे द्यायला सुरुवात केली. विठ्ठल विठ्ठल लक्ष्मी माता म्हणायला लागली. नारद महर्षी थांबा थांबा. भगवान विष्णू भगवंत म्हणायला लागले लक्ष्मी तो आवरू नको म्हणे. नारद महर्षीने जन्मभर माझं स्तुतीच केली, आज थोड्या शिव्या दिल्या, काय बिघडत नाही. ज्या माणसाला स्तुती ऐकायची सवय आहे त्याने निंदा ऐकायची सुद्धा सवय ठेवली पाहिजे. बोलू दे नारद महर्षींना. नारद महर्षींनी शाप दिला, माझी जशी स्थिती झाली ना तशी तुमची स्थिती होईल. तुम्हाला सुद्धा माणसाशिवाय आणि वानराशिवाय कोणी मदत करणार नाही. भगवान म्हणले बरं झालं मला आता राम अवतार घ्यायला मोकळा झालो. विठ्ठल आणि मग भगवान परमात्म्याने मायेला काढून घेतलं. तर काय नगरही नाही, विश्वमही नाही, काहीच नाही. पण अहंकार मात्र नारद महर्षीचा घालवला. देव आपल्या भक्तांचा अभिमान घालवतो. नुसतं देवाच्या गावाला जरी गेलं अभिमान जातो. उठा उठे अभिमान जायायचे स्थळ कोण,
ते या पंढरीशी घडे. हो तुका म्हणे मोक्ष देखील कळस, मोक्ष देखील कळस, देवाकडे गेलं जरी आपण तरी सुद्धा येन केन प्रकाराने अहंकार जातो आणि ज्याचा अहंकार गेला तो देवापासून वेगळा राहत नाही, भगवत स्वरूप होऊन जातो, परमात्मा स्वरूप होऊन जातो. आणि जो परमात्मा स्वरूप होतो त्याची जगामध्ये कीर्ती होते बरं का. अहंकाराची माणसाची जगात कीर्ती होत नाही. रावण काही कमी श्रीमंत नव्हता, रावण काही कमी विद्वान नव्हता. सगळ्या देवांना रावणाने ताब्यात घेतलं होतं. पण आज रावणाचं नाव कोणी माणसाला ठेवत नाही कोणालाच. एखाद्याचं असलं तर लोक म्हणतात तुझं नाव रावण आहे, तुझं नाही रावण. एवढा मोठा रावण कीर्ती नाही झाली, त्याचं कारण अहंकार. ज्याने अहंकार घालवला, जो भगवत स्वरूप झाला, त्याची कीर्ती होते. आणि कीर्तीने जगणं हेच चांगलं जगणं आहे. शेवटचं चरण तुका म्हणे जावे जावे, तुका म्हणे जावे जावे जावे, तुका म्हणे 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 जावे. सत्कीर्तीने बनवे, सत्कीर्तीने बनवे, सत्कीर्तीने बनवे, रंगायती बापुडी बापुडी, रंगायती बापुडी बापुडी, राजी
नावे सत्कीर्तीने बरवे ये रकायती बापुडी कीर अहंकाराची घोडी. तुकाराम महाराज म्हणतात सत्कीर्तीने जगणं हे चांगलं जगणं आहे. काही माणसं जी आहेत जिवंत असून मेल्यासारखे आहेत आणि काही गेलेले जरी असले तरी सुद्धा आजही जिवंत आहेत. मनुष्य हा कीर्तीने जिवंत राहत असतो. मूरत से कीरत बडी बिन पंख उड जाय मूरत तो जाती रही कीरत कबहू न जाय. ज्यांनी ज्यांनी देवाला प्राप्त केलं त्यांची सगळी कीर्ती आजही राहिलेली आहे. उभारिला ध्वज तेही लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची. आजही आपण त्यांचं नामस्मरण करतो. म्हणून अशा प्रकारे मनुष्याने अहंकाराला जर जिंकलं तर त्याची जगामध्ये कीर्ती होते. हे सगळं अभंगात सांगितलं. आपली वेळ संपलेली आहे. थोडंसं आपण भजन करू आणि थांबू. भजन करत असताना सगळ्यांनी नीट बसा. पुरुष मंडळींनी वर हात करून टाळी वाजवायची. पुरुष मंडळी माझ्याबरोबर म्हणतील. पकवाजाचा आवाज कमी येईल, टाळकऱ्यांचा कमी येईल. पुढं पुरुष मंडळीने आपण म्हणू आणि माता भगिनी मागे म्हणतील. विठोबा रखुमाई परमात्मा करो. आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये परमात्म्याला भावाच्या द्वारे प्रेमाच्या द्वारे धरलं जाऊ. देवाने आपल्या सगळ्यांच्या जीवनातला अहंकार कमी करून आपल्याला सगळ्यांना भगवत स्वरूपाची प्राप्ती व्हावी. आपल्या सगळ्यांचं जीवन आनंदमय व्हावं अशी देवाच्या चरणी प्रार्थना करू. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय